रमजानच्या पवित्र महिन्यात गल्लीतल्या सगळ्या पोरांनी मिळून जेवणाची एक थोडीशी इफ्तार पार्टी अशी एक नियोजन करायची ठरवलेलं आणि सगळ्यांनी असा हातभार पण लावला आणि एक दिवस असाच असतो जेणेकरून सगळी मित्र वगैरे सगळी गल्लीतली पोरं एकत्र येतात. तर भावांनो, आपली गाडी भरलेली कुठं? नांदेडला. गाडी तर आपल्याला सकाळीच भरायची होती आणि गाडी भरून येत होतो. गाडी जर भरून घेतली, सगळा अंडरलोड म्हणजे खालच्या खालीच माल आहे, ओव्हरलोड आहे, अंडरलोड नाहीये. पण भावांनो, आपल्याला निघायचं होतं संध्याकाळी. मग तोपर्यंत म्हटलं चला आपण जेवणाची तयारी करूया, तेवढंच हातभार लावूया. परत पोरं म्हणाय नको शिरार शेडगत नुसताच बसल्याला आणि डायरेक्ट खायला येतोय, म्हणून डायरेक्ट जेवण बिवण बनवून संध्याकाळी इफ्तार पार्टी केली. व्यवस्थित एकदम मस्तपैकी इफ्तार पार्टी झाली. गल्लीतली सगळी पोरं होती, काय विषय ना भावानं. मग काय डायरेक्ट आलो पंपावर. इफ्तार पार्टी करून झाल्यानंतर डिझेल टाकी तेवढी फुल करायला लागते. म्हणलं आता टाकी बिकी केली फुल. आता म्हणलं आपण डायरेक्ट आता नांदेडमध्ये थांबायचं, कुठं थांबायचं नाही रस्त्यात. कराड टू नांदेडचा आपला 500 किलोमीटरचा प्रवास होता. मग काय शिंदे सरकारला नमस्कार केला आणि लागलो रस्त्याला आणि डायरेक्ट आलो आपल्या बेगमपूरच्या टोल नाक्यावर. मग काय बेगमपूरच्या टोल नाक्यावर आपल्याला तिथं नियाज गाठ पडलेला बेगमपूरचा. मग त्याची गाठभेट घेतली, प्रेडेटर मारलं आणि कुठंही न थांबता डायरेक्ट आलो पार्टीच्या दारात नांदेडमध्ये. मग काय तिथं आल्यानंतर गाडी लावली खाली करायला. घ्या म्हणलं आता पटापट गाडी खाली करून, आता परतीचा प्रवास पण आम्हाला करायचा आहे, परत रिटर्न अजून 500 किलोमीटर मारायचा आहे. मग काय रस्त्याला लागलो तोपर्यंत आपल्याला ही लातूरच्या मागं असताना आपल्याला ही शेट लोक गाठ पडली. लातूरकडे चाललेली औषधी आहेत सगळी दोघं पण, काय विषय नाही. मग काय पुढं आपल्याला बेगमपुरात थांबायचं होतं आणि आपल्याला गाडीला किरकोळ काय काय केलेलं आहे, काय काय नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि आपल्या गाडीला काय काय आपण न्यू ऍडिशन केलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगला कळून येईल. तोपर्यंत भावांनो फॉलो करून ठेवा. धन्यवाद.